नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे हाऊ टू मेक परफेक्ट कॉलेज लिस्ट फॉर पॉलिटेक्निक ऍडमिशन 2025-26। तर या व्हिडिओमध्ये आपण 5 सिंपल स्टेप्स डिस्कस करणार आहे मित्रांनो, आणि प्रत्येक स्टेप्स मध्ये कोणते पॉइंट्स लक्षात ठेवायचे, कोणत्या चुका टाळायच्या या सगळ्या गोष्टी मी कव्हर करणार आहे। सेकंड पार्ट मध्ये मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स घेणार आहे विराट आणि रोहितचं, आणि तुम्ही कसं कॉलेजचा प्रेफरन्स ठेवायला पाहिजे, ब्रँचचा प्रेफरन्स ठेवायला पाहिजे हे सुद्धा कव्हर करेल। आणि थर्ड पार्ट मध्ये युजुअली जे ऑप्शन फॉर्म मध्ये चुका होतात पेरेंट्स किंवा स्टुडंट कडनं, किंवा मी ज्या चुका केल्या त्या सुद्धा सांगेल तुम्हाला, जेणेकरून या चुका तुमच्या रिपीट होणार नाही। प्रत्येक गोष्ट व्यवस्थित क्लिअर होईल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करत करत बघू नका। जसं आपल्या फ्रेंड सर्कल सोबत शेअर करा, आणि काही डाऊट्स डिफिकल्टीज असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कळवा। एका व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर होणं प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये, म्हणून इनकेस जर तुम्हाला पर्सनल गायडन्स किंवा मेंटरिंग हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेक करू शकता, तिथे सगळे डिटेल्स तुम्हाला मिळून जाईल। पण मी माझा बेस्ट प्रयत्न करेल, थोडा व्हिडिओ लेंथी झाला तरी चालेल, पण जे सगळे पॉइंट्स मेन्शन करायचे ते प्रयत्न माझा राहणारच। आणि थोडं चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स मध्ये कळवा, कारण लॉंग टर्म तुम्हाला व्हॅल्यू प्रोव्हाइड करणार आहे। असं थोडासा गैरसमज ठेवू नका तुमचा, जो गोड गैरसमज आहे की सर फक्त ऍडमिशन पर्यंत सपोर्ट करेल, यानंतर इंटर्नशिप्स काय असतात, पॉलिटेक्निक नंतर काय करिअर ऑप्शन्स आहे, पॉलिटेक्निक मध्ये किती स्कोर लागतो चांगले कॉलेज घेण्यासाठी, तर टाइम टू टाइम तुम्हाला एक व्हॅल्यू एडिंग कंटेंट किंवा व्हॅल्यू एडिंग टॉपिक्स घेऊन येण्याचा प्रयत्न मी नक्की करणार आहे। तर थोडंसं तुम्ही तुमच्या एफर्ट्स मध्ये, जसं आय गेस पैसे वगैरे काहीच लागत नाही, थोडंसं एक कमेंट्स करायला 1 मिनिट लागतो, सबस्क्राईब करायला 10 सेकंद लागते, या सगळ्या गोष्टी करा, जेणेकरून मला म्हणा माझ्या टीमला थोडं मोटिवेशन येतं की नाही आपण राईट डायरेक्शन मध्ये मुलांना मदत करतोय। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करतो। माझी ऍक्च्युअली इच्छा होती की डिजिटल स्क्रीनवर शूट करावं, पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे आहे नाही। तुमचा जर सपोर्ट राहिला तर नक्कीच आपण त्या गोष्टी पण आणू, जेणेकरून अजून आपल्याला क्वालिटी इंप्रूव्ह करता येईल आपल्या कंटेंटची म्हणा किंवा डिलिव्हरी ऑफ कंटेंटची। सो आता इथं स्क्रीन शेअर होत असेल, स्लो आणि स्टेडी सांगतो हाऊ टू मेक अ परफेक्ट कॉलेज प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची, त्याच्या 5 सिंपल स्टेप्स आहेत। लागेल तर नोटबुक किंवा पेन हातामध्ये घेतला तरी वेल अँड गुड, कारण ना विसरून जाल तुम्ही। स्टेप नंबर 1 आहे फायनलाइज युअर ब्रँच प्रेफरन्स। ब्रँच ठरवा तुम्हाला कोणत्या इंजिनिअरिंग ब्रँच आवडतो। आता 2 टाईपच्या ब्रँचेस आहेत, एक आहे कोअर ब्रँचेस, एक आहे टेक ब्रँचेस। तसे तर 130+ ब्रँचेस आहे, पण आपण मेजरली या 6 ते 7 ब्रँचेसला जास्त प्रेफरन्स देतो। आता तुम्हाला काय करायचं की कोणत्या ब्रँच मध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्या ब्रँचचा प्रेफरन्स डिसाइड करायचा आहे। फॉर एक्झाम्पल मी माझंच घेतो, जेव्हा मला मेकॅनिकल इंजिनिअरिंगच पाहिजे होतं, कारण मी डिस्कवरीमध्ये सुपर कार्स वगैरे बघायचो, कुठेतरी माझी अशी इच्छा होती की नाही मला मेकॅनिकल रिलेटेडच काही करायचं आहे। मी काय केलं होतं, मेकॅनिकलला प्रिफर केलं होतं, देन ऑटोमोबाईल, देन प्रोडक्शन, देन मग मी इलेक्ट्रिकलकडे आलो होतो। तसंच तुमच्या केसमध्ये टेकचा आपण एक्झाम्पल घेऊ, तुम्ही पहिले सीएस ला प्रिफर करा, देन आयटी ला करा, देन तुम्ही एआय ला करू शकता, आर्टिफिशियल इंटेलिजन्सला, किंवा मग नंतर इलेक्ट्रॉनिक्सला करू शकता। तर अशा प्रकारे कॉलेजेसचा जो ब्रँच आहे, तुम्हाला जी ब्रँच हवी आहे ते तुम्ही डिसाईड करून घ्या, आणि याचा प्रेफरन्स ठेवा बरं। असं नाही की मग मी ठीक आहे मला तर सीएस कडे किंवा आयटी कडे जायचं तर मग मी कोणत्या कॉलेजची कोणती ब्रँच लागेल, नाही, सीएस लागत असेल तर पहिल्या नंबरवर सीएस ठेवा, मग आयटी, मग इलेक्ट्रॉनिक्स। गॉट इट? ठीक आहे। आता अ गुड ब्रँच इन एन एव्हरेज कॉलेज इज बेटर दॅन अन अनवॉन्टेड ब्रँच इन अ टॉप कॉलेज। ब्रँच वर्सेस कॉलेजवर एक सेपरेट व्हिडिओ बनवू शकतो, तुम्हाला जर हवा असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा। पण माझं पर्सनल सजेशन राहतं की जर ऑन एन एव्हरेज किंवा अबव एव्हरेज कॉलेज मिळत आहे तुमच्या डिझायर्ड ब्रँच सोबत, तर नक्कीच घ्यायला पाहिजे ऍज कम्पेअर्ड टू टॉप कॉलेज, कारण ब्रँच तुमच्यामध्ये लॉंग टर्म रोल प्ले करणार आहे। कॉलेज तुमच्यासोबत 3 वर्ष राहील जास्तीत जास्त, तर म्हणून ब्रँचला प्रिफरन्स करा। पण एकदमच एक्सेप्शनल कॉलेज तुम्हाला मिळत आहे आणि ब्रँचमध्ये थोडंसं कॉम्प्रोमाइज होत आहे, फॉर एक्झाम्पल सीएसच्या जागी आयटी मिळत आहे, किंवा तुम्ही सीएस आयटीच्या पेक्षा इलेक्ट्रॉनिक्सला पण कम्फर्टेबल आहे, तर अशा वेळेस तुम्ही कॉलेजला पण प्रिफर करू शकता। पण हे थोडं पर्सनल आहे आणि याचे खूपशे पॅरामीटर्स आहेत, तर आपण या व्हिडिओमध्ये नाही करू शकत, सेपरेट व्हिडिओमध्ये करू। पण माझं सजेशन राहील की तुम्ही ब्रँचला प्रिफर करायला पाहिजे, कारण ब्रँच लॉंग टर्म मध्ये 30 ते 40 वर्ष तुमच्या करिअरमध्ये तुमच्यासोबत राहणार आहे। नंतर आहे स्टेप नंबर 2, काय डिसाइड प्रिफर्ड लोकेशन। कोणत्या जिल्ह्यात शहरात कॉलेज पाहिजे ते ठरवा। इज द कॉलेज नियर टू युअर होम इन युअर सिटी, कन्सिडर ट्रॅव्हल कॉस्ट, हॉस्टेल अवेलेबिलिटी, सेफ्टी, हे सगळे पॅरामीटर्स तुम्ही चेक करा, तुमच्या पॅरेंट्स सोबत डिस्कस करा। आता काय करायचं, लोकेशन बघा, पुण्याचा जो विद्यार्थी असेल तर त्यांनी डेफिनेटली मुंबईला, सांगलीला, छत्रपती संभाजीनगरला आणि नाशिकला प्रिफर करायला पाहिजे, आणि या 4-5 ठिकाणी पण महाराष्ट्राचे सगळ्यात बेस्ट पॉलिटेक्निक कॉलेजेस आहेत। जर एखादा विद्यार्थी नागपूर किंवा अमरावती साईडचा असेल तर त्यांनी इव्हन छत्रपती संभाजीनगरला पण कन्सिडर करायला पाहिजे, थोडंसं नाशिकला पण कन्सिडर करायला पाहिजे, आणि इव्हन त्याचे पॅरेंट्स कम्फर्टेबल आहे तर पुण्याला पण कन्सिडर करायला पाहिजे। का बरं? कारण या कॉलेजेस जे आहे ते ऑटोनॉमस आहे, या कॉलेजेसचं प्लेसमेंट चांगलं आहे, आणि बाकी अकॅडमिक वगैरे परफॉर्मन्स ठीक आहे। तर थोडंसं पॅरेंट्सने आणि विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, 2 टाईपची लिस्ट बनवायला पाहिजे। म्हणजे जर आपल्याला ऑटोनॉमस किंवा गव्हर्नमेंट चांगलं कॉलेज मिळते तर थोडंसं दूर पण लोकेशन होत असेल तर कम्फर्टेबल राहायला पाहिजे।
नॉर्मल कॉलेजेससाठी किंवा ऍव्हरेज कॉलेजसाठी कॉम्प्रोमाइज नका करू, पण बेस्ट कॉलेजेससाठी थोडं लोकेशन जास्त दूरचं ठेवा. आणि मग त्याच्यानंतर जे तुमच्या आजूबाजूचे कॉलेजेस, अमरावतीचा विद्यार्थी खामगावला ऍडमिशन घेऊ शकतो, मूर्तिजापूरला घेऊ शकतो, आर्वीच्या कॉलेजला घेऊ शकतो, तर अशा प्रकारची पण लिस्ट ठेवा. पण लोकेशन थोडंसं तुम्ही कन्फर्म करा, तुमच्या पॅरेंट्स सोबत डिस्कस करा, स्वतःला विचारा की मी एवढ्या दूर जाऊन राहणार ना. आणि काही मोठी गोष्ट नाही मित्रांनो, आजकाल 24/7 ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस अवेलेबल आहे. एका क्लिकवर तुम्ही पॅरेंट्सला व्हिडिओ कॉल करू शकता. तसं जास्त घाबरण्याची गरज नाही. माझ्या वेळेस तर माझ्याकडे टाटा इंडिकॉमचा मोबाईल फोन होता, देन नंतर स्पाइसचा मोबाईल फोन होता, लावाचा होता. म्हणजे तेव्हा तर काही व्हिडिओ कॉल्स वगैरे पण अवेलेबल नव्हते आणि ₹1 लागायचा 1 मिनिटाच्या कॉलला वगैरे. तर डेफिनेटली आताच्या टाइममध्ये तुमचं नेटवर्क किंवा सगळ्या गोष्टी ऍक्सेसिबिलिटी आहे, तर थोडं दूर जायला पण तयार राहा, माझं असं सजेशन राहील. बाकी तुमचं आहे. ठीक आहे. त्यानंतर स्टेप नंबर 3 आहे चेक प्रिव्हियस इयर कट ऑफ. तुम्हाला मागील वर्षाचे कट ऑफ चेक करायचे आहे. ऑफिशियल वेबसाईटला जाऊन कोणत्याही थर्ड पार्टी वेबसाईटला जायचं नाहीये आणि तुमचे जे मार्क्स आहे आणि कट ऑफ आहे त्याला नेहमी मॅच करून बघायचं. तर हे काम करायचं. इन केस जर त्याच्यामध्ये तुम्हाला डाऊट असेल, तिथे एक व्हिडिओ पॉपअप होत असेल, तर तुम्ही हा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे, हाऊ टू चेक कट ऑफ बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाईल. सगळ्यात महत्वाची स्टेप आहे मित्रांनो, की यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, शॉर्टलिस्ट कॉलेजेस इंटू 3 बकेट्स. स्वप्न, शक्य आणि सुरक्षित म्हणजे ड्रीम कॉलेजेस, टार्गेट कॉलेजेस आणि सेफ कॉलेजेस या कॅटेगरीमध्ये तुम्हाला कॉलेजेसला डिवाइड करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या स्टुडंटला 85% आहे, तर त्यांनी 95 वाला पण कॉलेज टाकायचं आहे, 90 वाला पण कॉलेज टाकायचं आहे, काही अडचण नाही. याला मी ड्रीम कॉलेजेस म्हणून, कारण थोडंफार आपल्या कट ऑफ पेक्षा 10% जास्त आहे. असं चमत्कार तर होणार नाही की ते कॉलेज लागेल, पण आपलं ड्रीम कॉलेज आहे, ड्रीम ब्रँच आहे, ते पहिली लिस्ट बनवायची. सेकंड काय बनवायचं, टार्गेट कॉलेजेस. देन असे कॉलेजेस जे तुमच्या पर्सेंटेजच्या जुळणारी आहे. आणि थर्ड कॉलेजेस म्हणजे सुरक्षित, स्कोअर पेक्षा खाली. तुम्ही थोडंसं अजून एक्सप्लेन करतो. बघा, ड्रीम कॉलेजेस म्हणजे थोडा स्कोअर कमी असला तरी टाकायला हरकत नाही, म्हणजे जे टॉप कॉलेजेस आहे. टार्गेट कॉलेजेस म्हणजे स्कोअरला मॅच होणारे कॉलेज. 85% आहे तर 85.20, 85.80, 86 किंवा इव्हन दो 85 वर क्लोज झाली आहे किंवा 84.90 वर क्लोज झालेली आहे, हे म्हणजे टार्गेट कॉलेजेस म्हणू आपण. आणि सेफ कॉलेजेस म्हणजे स्कोअर पेक्षा खाली. इथं खूप लोक -10चा रूल यूज करतात की आपल्याला 85 तर डायरेक्टली 75% पर्यंत असणारे कॉलेजेस टाकायला पाहिजे, पण मला सेन्स बनत नाही. तर मी म्हणेन -5 पर्यंत जा, म्हणजे तुम्हाला 85 आहे तर 80% पर्यंत जे कॉलेजेस क्लोज झाले ते कॉलेजेस टाका, कारण -10 आले तर भरपूर जास्त कॉलेजेस येऊन जाईल आणि कन्फ्युजन वाढतं. तर -5चा रूल तुम्ही यूज करू शकता. बाकी तुमचं पर्सनल अंडरस्टँडिंग आहे. तर लक्षात आलं कॉलेजेसची लिस्ट कशी बनवायची. आता इथे एक डाऊट येतो. एका पॅरेंट्सने मला विचारलं होतं की सर, माझ्या मुलाला जर 80% आहे तर मी 95 टाकू का. कारण ऑलरेडी कॅप राऊंडचे जे रूल्स आहेत ते रिवाइज झालेले आहेत की टॉप म्हणजे तुम्हाला 6 पर्यंतचे लागलेले कॉलेजेस ऑटो फ्रीज होऊ शकतात. आणि इव्हन कसं असतं माहिती का, ते कॉलेजेस जर ऑटो फ्रीज झालं तर तुम्हाला नंतर पुढचे राऊंड खेळता येणार नाही. तर सेफर साईडमध्ये 10-12 कॉलेजेस किंवा 10-12 ऑप्शन्स असे टाकणं की जे आपल्या पर्सेंटेजच्या खूप जास्त वर आहेत, त्याच्यामध्ये आपले हात तर तुटणार नाही ना, आपल्याला ते प्रत्येक कॉलेज लिहायचं, जस्ट सिलेक्ट करायचं आहे. तर मला असं वाटतं थोडीशी तुम्ही ड्रीम कॉलेजेसला प्रेफरन्स द्यायला पाहिजे. लगेच सेफ कॉलेजेस टाकण्यावर फोकस करून का, ड्रीम, रिअलिस्टिक आणि सेफ कॉलेजेस या 3 सिक्वेन्स म्हणजे तुमची लिस्ट असायला पाहिजे. आय होप क्लिअर झालं असेल. नंतर आहे स्टेप नंबर 5, फिल ऑप्शन फॉर्म इन अ करेक्ट ऑर्डर. हे सगळ्यात महत्वाचं आहे. असं नाही झालं पाहिजे की जे कॉलेज 80 वर क्लोज होतं तर ते तुमच्या 4थ्या किंवा 5व्या नंबरवर आलं, तुमची 85% आहे. तर बेस्ट ब्रँच प्लस बेस्ट कॉलेज म्हणजे स्टार्ट विथ द टॉप प्रिफरन्स, टॉप टू बॉटमची फिलॉसॉफी राहायची. म्हणजे टॉप पासून आपण खाली खाली जातोय, एवढं तर कॉमन सेन्स आहे ना. 95 पासून 80 पर्यंत येईल ना, मधातच कोणतं कॉलेज नाही टाकायचं. हा फर्स्ट पॉईंट. सेकंड, रिअलिस्टिक हे असलं पाहिजे आपली जे ऑप्शन फॉर्मची लिस्ट आहे, ज्याच्यामध्ये आपलं ड्रीम कॉलेजेस पण आहे, रिअलिस्टिक पण आहे आणि सेफ कॉलेजेस पण आहे. आणि मिनिमम 25 to 30 ऑप्शन असले पाहिजे, असं माझं तुम्हाला सजेशन आहे. बाकी तुम्ही याच्यापेक्षा जास्त पण ऑप्शन्स टाकू शकता, काही अडचणी. 300 ऑप्शन्स आपण टाकू शकतो. तर मला असं वाटतं 25 ते 30 ऑप्शन तर मिनिमम असायला पाहिजे. हे लक्षात आलं. आता मी तुम्हाला एक्झाम्पल वाईज जे समजून सांगणार आहे ना, ते सगळ्यात महत्वाचं आहे की ऑर्डर कसा ठेवायचा. तर थोडंसं इथं कॉन्सन्ट्रेशन वाढवा, खूप जास्त महत्वाचं आहे. बघा, विराट नावाचा मुलगा आहे आणि रोहित नावाचा मुलगा आहे. हे दोघं बेस्ट फ्रेंड आहे. विराटला मिळाले 90% आणि रोहितला मिळाले 88%. ओके. आता विराटने जो ऑप्शन फॉर्म भरला त्याने काय केलं, त्याला पुण्याचं कॉलेज पाहिजे होतं म्हणून त्याने पुण्याचे CSIT इलेक्ट्रॉनिक्स टाकलं, नाशिकचं CSIT इलेक्ट्रॉनिक्स टाकलं आणि नागपूरचं CSIT इलेक्ट्रॉनिक्स टाकलं. नाशिकचा इलेक्ट्रॉनिक्सचा कट ऑफ कमी असल्यामुळे त्याला 6व्या नंबरचं जे कॉलेज होतं ते मिळून गेलं. 6व्या नंबरचं कॉलेज मिळालं, विराटला इलेक्ट्रॉनिक्स मिळालं. ठीक आहे, काही अडचण नाही. पण रोहितने काय केलं ते सांगतो मी तुम्हाला. रोहितने काय केलं की नाही, मला CS किंवा ITच पाहिजे, मला थोडंसं कॉलेज या 3 पैकी कोणतंही लागलं तर चालेल. तर त्यांनी काय केलं, पहिले CS टाकली पुणे नाशिक नागपूरचं, देन त्यांनी IT टाकलं पुणे नाशिक नागपूरचं,
देन ते इलेक्ट्रॉनिक्स टाकलं. तर काय झालं माहिती आहे का, रोहितचा फॉर्म जेव्हा वरून स्कॅन करत आला तर नागपूरचं जे कॉलेज आहे तिथला आयटीचा कट ऑफ कमी होता. तर रोहितला काय झालं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रँच मिळाली गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नागपूरला, जे की वन ऑफ द बेस्ट पॉलिटेक्निक कॉलेज आहे. 1914चं एस्टॅब्लिशमेंट आहे. त्याला कॉलेज कोणतं मिळालं, 6व्या नंबरचंच मिळालं. आणि विराटला पण 6व्या नंबरचंच मिळालं. पण विराटला जे कॉलेज मिळालं ते इलेक्ट्रॉनिक्स मिळालं. का बरं इलेक्ट्रॉनिक्स मिळालं, कारण नाशिकच्या कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्सचा कट ऑफ कमी होता, म्हणून त्याचा जो फॉर्म आहे तो त्याच्या खाली स्कॅनच नाही झाला. तर त्याला सुद्धा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नागपूरची आयटीची ब्रँच आरामशी मिळाली असते. का बरं, कारण त्याचे तर 90% होते, त्याचे तर पर्सेंटेज जास्त आहे रोहित पेक्षा. पण तरी सुद्धा त्याला इलेक्ट्रॉनिक्स का मिळालं, कारण इलेक्ट्रॉनिक्स जे होतं ते वर होतं आणि त्याचा फॉर्म त्याच्या खाली स्कॅनच नाही झाला. तर म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, कॉलेजेसचं जे लिस्ट बनवता किंवा ब्रँचेसची जी लिस्ट बनवता ते या प्रकारे बनवा की तुमचा फॉर्म वरून तर खालीपर्यंत स्कॅन होत राहील. आणि ज्या कोणत्या कॉलेजमध्ये किंवा ज्या कोणत्या कॉलेजच्या ब्रँचमध्ये तो कट ऑफ कमी आहे ती ब्रँच आणि ते कॉलेज तुम्हाला अलॉट होऊन जाईल. भलेही त्याच्या खाली कितीही कॉलेज असेल चांगला आणि त्याचा कट ऑफ किती कमी होईल ते स्कॅन होणार नाही. आलं लक्षात? ते हे लक्षात समजून घ्या. म्हणजे लाईन मध्ये 10 लोक लागले, 10वा नंबर प्राईम मिनिस्टर आहे आणि 8व्या नंबरवर चीफ मिनिस्टर आहे. पण मी समोरून येते ना प्रसाद वाटत तर चीफ मिनिस्टर मिळेल, प्राईम मिनिस्टरला नाही मिळणार. ऍज सिम्पल ऍज दॅट. तर तसंच तुमच्या कॉलेजेसची जी लिस्ट बनलेली आहे ती वरून तर खालीपर्यंत स्कॅन करता येईल. आता इथं विराटने डोक्यावर ठेवलं, अरे भाई तुला तर 88% होते, तुला तर मस्त कॉलेज पण चांगले मिळाले यार, तुझी ड्रीम ब्रँच पण मिळाली, बघ मी चांगले पर्सेंटेज घेऊन मला नाशिक चांगलं कॉलेज आहे पण मला यार सीएसआयडी पाहिजे होती, मला इलेक्ट्रॉनिक्स मिळाली. तर का बरं मिळाली, याच्यामध्ये गव्हर्नमेंटची किंवा कोणाची चुकी नाही आहे, याच्यामध्ये विराटची चुकी आहे. कारण त्यांनी जे कॉलेजची फॉर्मची लिस्ट बनवली, कॉलेजची जी लिस्ट बनवली ती थोडीशी बनवताना चुकी केली. तर बघा एका व्हिडिओमध्ये जसं म्हटलं मी कव्हर नाही होऊ शकत. आता याच्यामध्ये अजून पॅरामीटर्स आहे. तुम्ही इनकेस जर इथे एखादं प्रायव्हेट कॉलेज टाकलं असतं तर तुम्हाला मग गव्हर्नमेंटने लागणार भरपूरशे आयट्रेशन्स आहे. पण हे महत्वाचं होतं म्हणून मी हे कव्हर केलं. आणि इथंच पर्सनल गायडन्स किंवा काउन्सिलिंगचा थोडासा रोल येतो की तुमच्या पर्टिक्युलर सीट टाईपनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या लोकेशननुसार कॉलेज लिस्ट बनवणं हा एक क्रुशियल पॉईंट आहे. तर आय होप याच्यातून समजलं असेल. नाही समजलं असेल तर अजून मी कमेंट बॉक्समध्ये काही डाऊट असेल तर विचारा. आता इथे जे मी म्हटलं तुम्हाला पर्सनल गायडन्स किंवा मेंटरिंग हवं असेल तर तो पार्ट आहेच, तो कव्हर करूया. सोबतच काही डाऊट्स पण कव्हर करतो मी लास्टमध्ये. तर इनकेस तुम्हाला एंड टू एंड ऍडमिशन प्रोसेस, तुम्हाला कॉलेज लागल्यानंतर पण करिअर सपोर्ट हवा असेल की पॉलिटेक्निक कसं प्लॅन करायचं, बॅकलॉग कसा येऊ नये द्यायचा, इंटर्नशिप काय असते तो पण करिअर सपोर्ट राहणार. आणि सोबतच ऍडमिशन कन्फर्मेशन होईपर्यंत जे पण तुमचे डाऊट्स आहेत ते रिअल टाइम सॉल्व्ह करायचे. याची फीज आपण 1970 रुपये ठेवली आहे. गुगल फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेकआउट करू शकता. इनकेस जर तुम्हाला फक्त 1-2 डाऊट्स आहेत ते डाऊट्स क्लिअर करायचे आहे तर तुम्ही डाऊट रिझॉल्विंग फॉर्म पण आहे तो भरू शकता, ज्याची फीज मिनिमम 99 रुपीज ठेवलेली आहे. कारण त्यानंतर आता काही डाऊट्स बद्दल पण मी डिस्कस करतो किंवा जे युजल मिस्टेक्स आहेत. बघा युजल मिस्टेक्स काय माहिती आहे का, मुलं रिसर्च करत नाही, पॅरेंट्स एफर्ट्स घेत नाही, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तर आपल्याकडे एक 15 ते 20 दिवसाचा टाइम आहे. वेगवेगळे प्लॅटफॉर्म बघा, मी नाही म्हणते फक्त आम्हालाच रेफर करा. अजून भरपूरशी युट्यूबर्स आहेत, त्यांचं व्हिडिओज बघा, टॉप कॉलेजची लिस्ट काढा, थोडीशी मेहनत घ्या, कट ऑफ वगैरे चेक करा. आणि थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट, कॅप 1 मध्येच मॅक्झिमम चान्सेस असतात कॉलेज अलॉट होण्याचे. तर स्वतःची हुशारी लावू नका, प्रॉपरली ड्रीम, रिअलिस्टिक आणि सेफ कॉलेजेस सुद्धा टाका. आणि प्रत्येक कॉलेज ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन क्रॉस व्हेरीफाय करा. डू अ डबल चेक. डोंट डिपेंड ऑन एनी प्लॅटफॉर्म, डोंट डिपेंड ऑन मी ॲज वेल. कोणावरच डिपेंड राहू नका. माझा मोठा बहीण भाऊ करून देईल, माझे काका करून देईल, माझा भाऊ तर आता COT मधून झाला, त्याला सगळं माहिती आहे. नाही, हा तुमचं करिअर आहे, हे तुम्हाला जाऊन त्या कॉलेजमध्ये 3 वर्ष घालवायचे, तुम्हाला ती ब्रँचचा अभ्यास करायचा आहे. तर पर्टिक्युलरली ही रिसर्च पण तुमचीच असली पाहिजे. तर मला असं वाटतं थोडंसं पॅरेंट्स आणि विद्यार्थ्यांनी इथे एफर्ट्स घ्यायला पाहिजे. आणि जर तुम्हाला तिथे एक्सपर्ट गायडन्स किंवा सपोर्ट हवा असेल तर आम्ही तर अवेलेबल आहेच. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स वगैरे चेक करू शकता. आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला मदत झाली असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्याही टॉपिकवर व्हिडिओ हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. खूप छान सपोर्ट तुम्ही ऑलरेडी करताय, बघत आहे मी. अजून जास्त सपोर्ट करा. आपण 10K आता लवकरच कंप्लीट करणार आहे. मी अजून एक लाईव्ह प्लॅन करतोय. लाईव्ह कंटिन्युअसली मी 3 ते 4 वेळा तुमच्यासाठी येणार आहे मित्रांनो. तर नक्की थोडासा सपोर्ट पण असू द्या त्या पद्धतीनं. सो विश यू ऑल द बेस्ट अँड थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. विश यू ऑल द बेस्ट फॉर